नमस्कार, आपण पाहत आहात जालना आंदोलन न्यूज। शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी असून आसमानी संकटासह वन्य प्राण्यांचे संकट शेतकऱ्यांचा पिच्छा सोडत नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे। जालना तालुक्यात हरणांच्या कळपांचा धुमाकूळ, विरेगाव शिवारातील कवळी पिके फस्त। अल्प पावसामुळे आधीच पिकेची वाढ खुंटली आहे। वन्य प्राण्यांचा उपद्रवामुळे शेतकरी संकटात, बंदोबस्त करण्याची मागणी आहे। नक्की काय आहे सविस्तर बातमी पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। जालना तालुक्यातील विरेगाव शिवारात हरणांच्या कळपांनी धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली खरीप पिके हरणांकडून फस्त केली जात आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करून पिकांचं संरक्षण करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येते। यंदा जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अत्यल्प राहिल्यानं खरीप हंगाम सुरुवातीपासूनच अडचणीत सापडलाय। कमी पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांची वाढ अपेक्षेप्रमाणे झालेली नाहीये। अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर आणि निसर्गाच्या भरवशावर खरीप पिकांची लागवड केली आहे। मात्र आता ही कवळी पिकं हरणांच्या कळपांमधून मोठ्या प्रमाणात पिके फस्त केली जात आहेत। शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभं ठाकलंय। विरेगाव परिसरातील शेतशिवारात हरणांचे कळप मोठ्या संख्येने येत असून रात्रीच्या तसेच पहाटेच्या वेळी शेतात प्रवेश करून कवळी पिकं खाऊन टाकत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। हरणांचा कळप शेतात शिरल्यानंतर काही वेळात मोठ्या क्षेत्रातील पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांना वारंवार शेताची राखण करावी लागते। अल्प पाऊस, पिकांची खुंटलेली वाढ आणि त्यात वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान अशा दुहेरी संकटाचा सामना सध्या शेतकऱ्यांना करावा लागतोय। त्यामुळे वन विभाग आणि संबंधित प्रशासनानं या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन विरेगाव शिवारातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। तसेच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीही होतीये। बरेच लोक हरणाला बघायला झू मध्ये जाते, टीव्हीवर बघून मजा घेते। त्याच्यानंतर रोडनं जाताना जर एखाद्या शेतात दिसले तेव्हा पण मजा वाटते। परंतु ज्यावेळेस हेच हरणं तुमच्या शेतात येऊन तुमचा माल जेव्हा खराब करते ना तेव्हा मजा येते। मग काय करावं सुधरत नाही। खरं सांगू, त्या बिचाराला पण हेच वाटत असेल, चाल तो जर मग जंगल नसतं उजवड तर मी असतो शेतात आलो नसतो। खरे पडतंय ना? ठोका कमेंट हो द्या माती। शेतकरीला दिलदार राजा।